व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाढलेले दर, कच्च्या मालाचेही वाढलेले दर यामुळे नागपुरातील प्रसिद्ध तर्री पोह्याचा दर जो आहे तो प्रति प्लेट 5 रुपयांनी महाग झालेले आहे। नागपुरातील तर्री पोहे, नागपुरातील पोहे प्रसिद्ध आहे, सावजी पोहेही प्रसिद्ध आहे, परंतु व्यावसायिक गॅस सिलेंडरचे जी दरवाढ झाली त्याशिवाय इतर कच्च्या मालाचे जे दर वाढले त्यामुळे नागपुरातील बऱ्याच टपऱ्यांवर खाद्यपदार्थांच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। पोह्याचा दर आता जवळपास 45 रुपये प्लेट जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। पूर्वी 40 रुपये प्लेट पोहे विकले जायचे आणि सकाळी सकाळी नागपुरात तर्री पोहे खाण्यासाठी ही गर्दी टपरींवर जमली असते आणि या सगळ्यांना आता महागाईची झळ जी आहे ती सहन करावी लागते। आपल्यासोबत काका आहे। काका, तर्री पोह्याचे दर वाढलेले आहे, गॅस सिलेंडर वाढलं, कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे। हो वाढले आहे, पण 5 रुपये वाढले आता, पहिले 20 रुपये होतं इथे। हां, आता पेट्रोल याचे रेट वाढले ना, गॅस सिलेंडरचे, त्याच्यामुळे आता यांनी 5 रुपये वाढवले याच्यामध्ये। तुम्हाला काही असर नाही, म्हणजे श्रीमंत लोकांना काही असर नाही, पण गरिबांना असर होतं की हा 25 रुपये फुल त्यांचाही प्रॉब्लेम आहे ना, रेट्स वाढल्यामुळे ते पण काय करणार आहे ना। विचारूया नेमकं काय जे आहे ते किती रुपये दर वाढलेले आहे। दादा, कशाचे दर वाढवले आणि काय कारण आहे? कारण तेच आहे, नुसतं गॅस सिलेंडरचा दोष नाही आहे, पण बाकीच्याही वस्तूचे रेट वाढलेले आहेत। काय काय वाढले? सिलेंडरचा रेट वाढलेला आहे, तेलाचा पिपाचा रेट वाढलेला आहे, बाकी सगळेही गोष्टीचे रेट वाढलेले आहेत। पेट्रोल डिझेलचे रेट वाढले आहेत। काय काय रेट वाढवले, तू काय केले? मी आता फक्त पोहा 5 रुपयांनी वाढवलेला आहे, बाकी कचोरी, आलू बोंडा वगैरे हे सगळं 10 रुपयांनी वाढवलेलं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी बघा अशा प्रकारे खाद्य पदार्थाचे दर जे आहे ते वाढलेले आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडर वाढलं, त्यासोबतच इडेबल ऑइल, खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आणि इतर साहित्य जे आहे भाजीचे दर वाढले, त्यामुळे नागपुरातील टपरींवर अशा प्रकारे खाद्यपदार्थ जे आहे ते महागलेले आहे। नागपुरातील प्रसिद्ध तर्री पोहेही महागले। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।